घनदाट जंगल, धुक्याने झाकलेले डोंगर, धबधबे, वन्यजीवन आणि निसर्गाचा अद्भुत खजिना. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर पसरलेली ही आहे सातपुडा पर्वतरांग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सातपुड्याचा इतिहास, भूगोल, निसर्ग, आदिवासी संस्कृती, पर्यटन स्थळं आणि अनेक रहस्यपूर्ण गोष्टी. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर सातपुडा या नावाचा अर्थ आहे सात पर्वतरांगा. संस्कृतमधील सप्त म्हणजेच सात आणि पुडा म्हणजेच टेकड्या किंवा रांगा. ही पर्वतरांग भारताच्या मध्य भागात पसरलेली असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये विस्तारलेली आहे. सातपुड्याची लांबी जवळपास 900 किलोमीटर एवढी आहे. या पर्वतरांगेमुळे उत्तर भारतात आणि दक्षिण भारत यांच्यात नैसर्गिक सीमा निर्माण होते. सातपुडा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच. येथील घनदाट जंगलामध्ये साग, बांबू, तेंदू, मोह, आंबा आणि विविध औषधी वनस्पती आढळतात. येथील वातावरण वर्षभर आल्हाददायक असते, तर पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होऊन जातो. सातपुड्यात अनेक लहान मोठे धबधबे आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. सातपुड्याच्या जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वन्यजीव आढळतात. येथे वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, रानडुक्कर आणि अशा अनेक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. याच भागात प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील आहे. हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा टायगर रिझर्व्ह मानला जातो. मेळघाट हे केवळ वाघांसाठीच नव्हे तर जैवविविधतेसाठी सुद्धा आहे. सातपुड्याच्या परिसरात अनेक आदिवासी जमाती राहतात. त्यामध्ये भील, कोरकू, गोंड यांसारख्या जमाती मुख्य आहेत. या लोकांची जीवनशैली निसर्गाशी जोडलेली असते. त्यांची लोककला, नृत्य, संगीत आणि परंपरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आजही अनेक भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती आणि जीवनशैली पाहायला मिळते. तर पर्यटन स्थळं आपण बघणार आहोत सातपुड्यातील. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत चिखलदरा. तर सातपुड्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा. हे महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादन क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. येथील धुक्याने भरलेले डोंगर, पॉइंट्स आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. तर दुसरं आहे मेळघाट. वन्यजीव प्रेमींसाठी मेळघाट म्हणजे एक स्वर्गच. येथे जंगल सफारीचा थरार अनुभव होतो. तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे एक सातपुड्यातील सुंदर हिल स्टेशन आहे. येथील शांतता आणि निसर्ग मन मोहून टाकतो. पावसाळ्यात सातपुडा पूर्णपणे हिरव्या चादरीने झाकला जातो. धुक्यात हरवलेले रस्ते आणि ढगांमध्ये लपलेले डोंगर एक वेगळाच अनुभव देतात. याच काळात ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्स मोठ्या प्रमाणात येथे भेट देतात. सातपुडा पर्वतरांग अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. तापी नदी याच पर्वतरांगांमधून वाहते. या जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पण वाढती जंगलतोड आणि प्रदूषण यांमुळे सातपुड्याचे सौंदर्य धोक्यात आहे. निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. स्थानिक लोकांमध्ये सातपुड्याबद्दल अनेक कथा आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत. काही लोकांच्या मते येथे प्राचीन काळातील गुप्त गुहा आणि रहस्यमय स्थळं आहेत. रात्रीच्या शांत जंगलात येणारे विचित्र आवाज आणि दाट धुके यांमुळे परिसर आणखी गूढ होतो. तर मित्रांनो, ही होती सातपुडा पर्वतरांगाची अद्भुत सफर. निसर्ग, इतिहास, वन्यजीव आणि संस्कृती यांचा एक अनोखा संगम म्हणजे सातपुडा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आणखी एक सुंदर ठिकाणची सफर करणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. घनदाट जंगल, धुक्याने झाकलेले डोंगर, धबधबे, वन्यजीवन आणि निसर्गाचा अद्भुत खजिना. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर पसरलेली ही आहे सातपुडा पर्वतरांग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सातपुड्याचा इतिहास, भूगोल, निसर्ग, आदिवासी संस्कृती, पर्यटन स्थळं आणि अनेक रहस्यपूर्ण गोष्टी.
तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर सातपुडा या नावाचा अर्थ आहे 7 पर्वतरांगा. संस्कृतमधील सप्त म्हणजेच 7 आणि पुडा म्हणजेच टेकड्या किंवा रांगा. ही पर्वतरांग भारताच्या मध्य भागात पसरलेली असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये विस्तारलेली आहे. सातपुड्याची लांबी जवळपास 900 किलोमीटर एवढी आहे. या पर्वतरांगेमुळे उत्तर भारतात आणि दक्षिण भारत यांच्यात नैसर्गिक सीमा निर्माण होते. सातपुडा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच. येथील घनदाट जंगलामध्ये साग, बांबू, तेंदू, मोह, आंबा आणि विविध औषधी वनस्पती आढळतात. येथील वातावरण वर्षभर आल्हाददायक असते, तर पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होऊन जातो. सातपुड्यात अनेक लहान मोठे धबधबे आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. सातपुड्याच्या जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वन्यजीव आढळतात. येथे वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, रानडुक्कर आणि अशा अनेक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. याच भागात प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील आहे. हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा टायगर रिझर्व्ह मानला जातो. मेळघाट हे केवळ वाघांसाठीच नव्हे तर जैवविविधतेसाठी सुद्धा आहे. सातपुड्याच्या परिसरात अनेक आदिवासी जमाती राहतात. त्यामध्ये भील, कोरकू, गोंड यांसारख्या जमाती मुख्य आहेत. या लोकांची जीवनशैली निसर्गाशी जोडलेली असते. त्यांची लोककला, नृत्य, संगीत आणि परंपरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आजही अनेक भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती आणि जीवनशैली पाहायला मिळते. तर पर्यटन स्थळं आपण बघणार आहोत सातपुड्यातील. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत चिखलदरा. तर सातपुड्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा. हे महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादन क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. येथील धुक्याने भरलेले डोंगर, पॉइंट्स आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. तर दुसरं आहे मेळघाट. वन्यजीव प्रेमींसाठी मेळघाट म्हणजे एक स्वर्गच. येथे जंगल सफारीचा थरार अनुभव होतो. तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे एक सातपुड्यातील सुंदर हिल स्टेशन आहे. येथील शांतता आणि निसर्ग मन मोहून टाकतो. पावसाळ्यात सातपुडा पूर्णपणे हिरव्या चादरीने झाकला जातो. धुक्यात हरवलेले रस्ते आणि ढगांमध्ये लपलेले डोंगर एक वेगळाच अनुभव देतात. याच काळात ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्स मोठ्या प्रमाणात येथे भेट देतात. सातपुडा पर्वतरांग अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. तापी नदी याच पर्वतरांगांमधून वाहते. या जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पण वाढती जंगलतोड आणि प्रदूषण यांमुळे सातपुड्याचे सौंदर्य धोक्यात आहे. निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. स्थानिक लोकांमध्ये सातपुड्याबद्दल अनेक कथा आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत. काही लोकांच्या मते येथे प्राचीन काळातील गुप्त गुहा आणि रहस्यमय स्थळं आहेत. रात्रीच्या शांत जंगलात येणारे विचित्र आवाज आणि दाट धुके यांमुळे परिसर आणखी गूढ होतो. तर मित्रांनो, ही होती सातपुडा पर्वतरांगाची अद्भुत सफर. निसर्ग, इतिहास, वन्यजीव आणि संस्कृती यांचा एक अनोखा संगम म्हणजे सातपुडा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आणखी एक सुंदर ठिकाणची सफर करणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. येथील वातावरण वर्षभर आल्हाददायक असते, तर पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होऊन जातो. सातपुड्यात अनेक लहान मोठे धबधबे आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. सातपुड्याच्या जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वन्यजीव आढळतात. येथे वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, रानडुक्कर आणि अशा अनेक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. याच भागात प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील आहे. हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा टायगर रिझर्व्ह मानला जातो. मेळघाट हे केवळ वाघांसाठीच नव्हे तर जैवविविधतेसाठी सुद्धा आहे.
सातपुड्याच्या परिसरात अनेक आदिवासी जमाती राहतात. त्यामध्ये भील, कोरकू, गोंड यांसारख्या जमाती मुख्य आहेत. या लोकांची जीवनशैली निसर्गाशी जोडलेली असते. त्यांची लोककला, नृत्य, संगीत आणि परंपरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आजही अनेक भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती आणि जीवनशैली पाहायला मिळते. तर पर्यटन स्थळं आपण बघणार आहोत सातपुड्यातील. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत चिखलदरा. तर सातपुड्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा. हे महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादन क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. येथील धुक्याने भरलेले डोंगर, पॉइंट्स आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. तर दुसरं आहे मेळघाट. वन्यजीव प्रेमींसाठी मेळघाट म्हणजे एक स्वर्गच. येथे जंगल सफारीचा थरार अनुभव होतो. तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे एक सातपुड्यातील सुंदर हिल स्टेशन आहे. येथील शांतता आणि निसर्ग मन मोहून टाकतो. पावसाळ्यात सातपुडा पूर्णपणे हिरव्या चादरीने झाकला जातो. धुक्यात हरवलेले रस्ते आणि ढगांमध्ये लपलेले डोंगर एक वेगळाच अनुभव देतात. याच काळात ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्स मोठ्या प्रमाणात येथे भेट देतात. सातपुडा पर्वतरांग अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. तापी नदी याच पर्वतरांगांमधून वाहते. या जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पण वाढती जंगलतोड आणि प्रदूषण यांमुळे सातपुड्याचे सौंदर्य धोक्यात आहे. निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. स्थानिक लोकांमध्ये सातपुड्याबद्दल अनेक कथा आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत. काही लोकांच्या मते येथे प्राचीन काळातील गुप्त गुहा आणि रहस्यमय स्थळं आहेत. रात्रीच्या शांत जंगलात येणारे विचित्र आवाज आणि दाट धुके यांमुळे परिसर आणखी गूढ होतो. तर मित्रांनो, ही होती सातपुडा पर्वतरांगाची अद्भुत सफर. निसर्ग, इतिहास, वन्यजीव आणि संस्कृती यांचा एक अनोखा संगम म्हणजे सातपुडा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आणखी एक सुंदर ठिकाणची सफर करणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.